टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, today we are going to learn Unit 2, Lesson number 20, Festival Album. Now children, what is mean by festival? Festival means ज्याला मराठीमध्ये आपण सण असं म्हणतो. सो इथे तुम्हाला आपले जे सण आहेत, आपल्या देशामध्ये जे वेगवेगळे सण साजरे केले जातात, त्यापैकी काही सणांची माहिती जी आहे ती तुम्हाला इथे लिहायची आहे. दिस चॅप्टर इज बेसिकली ॲन ॲक्टिव्हिटी. हे चॅप्टर म्हणजे ही एक ॲक्टिव्हिटी आहे जी तुम्हाला करायची आहे. तर आता कशी ही करायची? फॉर दॅट आय विल गाईड यू. सो देन यू कॅन डू ॲन ॲक्टिव्हिटी अकॉर्डिंगली. 20. Festival album. Make a festival album with the help of your family and friends. आता इथे काय म्हटलं आहे की तुम्हाला एक फेस्टिवल अल्बम, सणांचा एक अल्बम तयार करायचा आहे. अल्बम म्हणजे काय? अल्बम म्हणजे सर्वांनाच माहीत असेल, आपल्या आठवणी ज्या आहेत त्या साठवण्यासाठी आपण ह्या अल्बमचा उपयोग करत असतो. फोटोंच्या माध्यमातून, माहितीच्या माध्यमातून आपण हा अल्बम जो आहे तो बनवत असतो. तर इथे असाच आपल्याला एक सणांचा अल्बम जो आहे तो तयार करायचा आहे आपल्या मित्रांची आणि आपल्या घरातील लोकांच्या मदतीने. सिलेक्ट एनी 10 फेस्टिवल फॉर युअर अल्बम. ह्यासाठी तुम्ही आपल्या भारतात साजरे केले जाणारे कोणतेही 10 फेस्टिवल जे आहे, सण जे आहे ते घेऊ शकता. मग दिवाळी आली, दसरा आला, रक्षाबंधन आलं, नारळी पौर्णिमा आली, मकर संक्रांती झाली, आत्ता सध्याच झालेला ओणम, हे असे वेगवेगळे तुम्ही जे आपल्या भारतात सेलिब्रेट केले जाणारे सण आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. तर असे कोणतेही 10 सण तुम्हाला निवडायचे तुमच्या अल्बमसाठी. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट ईच ऑफ द फेस्टिवल युझिंग दिस पॉईंट्स. मग तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे या फेस्टिवलबद्दलची. आणि ती इन्फॉर्मेशन कशी असेल, तर हे खाली दिलेले जे पॉईंट्स आहेत त्यांच्या मदतीने तुम्ही ही इन्फॉर्मेशन जी आहे ती कलेक्ट करू शकता. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट, नेम ऑफ द फेस्टिवल. आता इथे बघा काय म्हटलं आहे, नेम ऑफ द फेस्टिवल म्हणजे काय, तर तुम्हाला आधी सर्वात पहिले तुमच्या पानावरती जो सण तुम्ही निवडला आहे त्याचं नाव लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी दिवाळी हा सण निवडला आहे माहिती लिहिण्यासाठी, तर मी आधी काय लिहेन, दिवाळी. बरोबर. वाय द फेस्टिवल इज नोन बाय दॅट डेट. मग मी लिहीन की वाय द फेस्टिवल इज नोन बाय दॅट नेम. मग मी लिहीन की त्या सणाला दिवाळी असं का म्हटलं जातं. इफ देर इज अ स्टोरी अबाउट द फेस्टिवल यू मे राईट इट इन द शॉर्ट. जर त्या सणाला घेऊन एखादी काही गोष्ट असेल तर आपण ती सुद्धा लिहायची आहे, थोडक्यात लिहायची आहे. व्हेन डज द फेस्टिवल अक्युअर. मग आपल्याला लिहायचं आहे की हा जो फेस्टिवल आहे हा कधी साजरा केला जातो. द डेट अकॉर्डिंग टू द जॅन डिसेंबर कॅलेंडर दिस इयर. मग त्याची तारीख, महिना, हे जे आपलं जानेवारी ते डिसेंबरचा कॅलेंडर असतं ते बघून आपण त्याची तारीख, महिना हे सगळं लिहायचं आहे. द डेट अकॉर्डिंग टू एनी अदर कॅलेंडर एव्हरी इयर. किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही कॅलेंडरचा उपयोग करून तुम्ही लिहू शकता. जसं आपले मराठी कॅलेंडरसुद्धा असतात, त्यांचा उपयोग करून तुम्ही लिहू शकता. व्हॉट डू पीपल डू ऑन दॅट ओकेजन. त्या सणाला, त्या ओकेजनला काय करतात माणसं, हेही तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये. म्हणजे जसं दिवाळीमध्ये आपण फटाके फोडतो, पहिली अंघोळ, अभ्यंग स्नान असतं, मग आपण उटणं लावतो, बरोबर की नाही. उटणं लावून आपण अंघोळ करतो, मग आपण फराळ करतो, फटाके फोडतो, हे सगळं आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. व्हॉट स्पेशल डिशेस आर प्रिपेअर्ड ॲट होम. आता ह्या सणासाठी, मग जो सण तुम्ही निवडला आहे त्या सणासाठी काय खाद्यपदार्थ बनवले जातात. जसं आता मी दिवाळी म्हटलं आहे, तर दिवाळीमध्ये आपण फराळ बनवतो, चकल्या, लाडू, करंजा, शेवया, असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो. मग आपण ते लिहू शकतो. डू यू इन्व्हाइट अदर पीपल टू सेलिब्रेट इट विथ यू. मग जर आपण दुसऱ्या लोकांना तो सण साजरा करण्यासाठी बोलवत असू तर आपण त्याची माहितीसुद्धा लिहू शकतो. जसं दिवाळीमध्ये हो आपण बोलवतो. दिवाळी हा सण 3 किंवा 4 दिवसांचा असतो. प्रत्येक दिवसाचं वेगळं वेगळं महत्त्व असतं. त्या काळामध्ये आपण आपल्या
फराळ करण्यासाठी आपल्या नातेवाईकांकडे जातो, नातेवाईकांना घरी बोलवतो, तर हे आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. इज इट अ हॉलिडे इन स्कूल? मग त्या सणाच्या वेळेला शाळांना सुट्टी असते का, हे सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. डू यू सेंड ग्रीटिंग कार्ड्स अँड मेसेजेस ऑन दिस ओकेजन? व्हॉट डू यू राईट इन देम? प्रिपेअर अ सॅम्पल कार्ड. आता जर तुम्ही ग्रीटिंग कार्ड, शुभेच्छा पत्र ज्याला आपण म्हणतो, हे जर तुम्ही त्या सणांना देत असाल आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमैत्रिणींना, घरातल्यांना, तर तुम्हाला ते एक छोटंसं ग्रीटिंग कार्ड इथे बनवून दाखवायचं आहे. नाव द नेक्स्ट पॉइंट. Try to get pictures or photographs suitable for the festival. You may also draw pictures related to the festival. तुम्हाला त्या फेस्टिवलशी, त्या सणाशी रिलेटेड पिक्चर्स वगैरे जे आहेत ते आपल्या अल्बममध्ये स्टिक करायचे आहेत, किंवा तुम्ही ते स्वतःच्या हाताने काढून रंगवू सुद्धा शकता. अरेंज युअर इन्फॉर्मेशन अँड पिक्चर फोटोग्राफ्स इन अन आर्टिस्टिक वे ऑन अ बिग शीट ऑफ पेपर. म्हणजे जसा आपला कार्डबोर्ड पेपर असतो, त्याच्यावरती तुम्ही हे चित्र वेगवेगळ्या पद्धतीने, अट्रॅक्टिव्ह पद्धतीने लावू शकता. कलरफुल प्रिंटआउट्स काढून त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करून तुम्ही हे करू शकता. यूज कलर पेन्सिल पेन टू राईट द इन्फॉर्मेशन. आणि मग हे लिहित असताना तुम्ही कलरफुल पेन आणि पेन्सिल्सचा उपयोग करू शकता तुमची माहिती हायलाईट करण्यासाठी. सी दॅट युअर हँडरायटिंग इज नीट अँड टायडी. आणि हे सगळं करताना एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, ते म्हणजे तुमची हँडरायटिंग ही कशी असली पाहिजे, नीट अँड टायडी. सी द मकर संक्रांत पेज गिवन हिअर. यू मे यूज अदर आयडियाज फॉर युअर अल्बम. आता इथे तुम्हाला एक सॅम्पल कॉपी पुढे दिलेली आहे पुस्तकामध्ये, जी मकर संक्रांती ह्या सणाबद्दलची आहे, ती आपण पुढे बघूया. वेन ऑल 10 शीट्स आर रेडी, पिन और स्टिच देम टुगेदर. यूज अ ब्लँक शीट ॲट फ्रंट अँड बॅक टू मेक अ कवर फॉर युअर अल्बम. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर या 10 शीट बनवून झाल्यानंतर पुढे आणि मागे ह्या 10 शीटच्या तुम्हाला एक प्लेन पेपर, व्हाईट पेपर ॲज अ कवर तुमच्या अल्बमचं लावायचं आहे. यू कॅन गेट अन आयडिया फॉर दिस ऑन दी यूट्यूब. राईट द नेम फेस्टिवल अल्बम ऑन द फ्रंट कवर. शो युअर अल्बम टू युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. आणि मग तुमच्या फ्रंट कवरवरती तुम्हाला या फेस्टिवलचं काय करायचं आहे, फेस्टिवल अल्बम असं लिहून कवर फोटो छान तयार करून तुम्हाला हा अल्बम तुमच्या मित्रांना आणि घरातल्यांना दाखवायचा आहे. सो नाव चिल्ड्रन, इथे बघा आपल्याला मकर संक्रांती ह्या सणाबद्दलचा हा फेस्टिवल अल्बम बनवलेला आहे. आता बघा किती छान चित्र आहे, पतंग आहे, बरोबर की नाही. पतंग इथे दिसते आपल्याला, त्या पतंगमध्ये लिहिलेलं आहे काही गोष्टी. तर बघूया काय आहे, कसं आपल्याला बनवायचं आहे. मकर संक्रांत युजली ऑक्युअर्स ऑन 14 जानेवारी एव्हरी इयर. आता इथे सांगितलं आहे की मकर संक्रांत कोणत्या तारखेला साजरी केली जाते. दिस इज द डे वेन द सन स्टार्ट्स उत्तरायण इट्स 6 months long northwards journey in the sky. On this day the sun is supposed to move to the Makar or Capricorn sunshine. आता इथे जसं आपल्याला सांगितलं होतं बघा तिथे, की आपल्याला या सणाचं नाव लिहायचं आहे, आणि त्या सणाचं नाव लिहिल्यानंतर तो का साजरा केला जातो ह्याच्याबद्दल थोडक्यात लिहायचं आहे. तर तसं इथे दिलेलं आहे बघा, वरती मकर संक्रांत हे टायटल दिलेलं आहे, त्याची तारीख दिलेली आहे, आणि तो का साजरा केला जातो हे सांगितलेलं आहे. आता बघा इथे तिळाचे लाडू, तीळ ह्यांचा सुद्धा पिक्चर लावलेला आहे, कारण आपण मकर संक्रांतीला ह्यांचं वाटप करत असतो म्हणून. On this day, people in Maharashtra visit one another, give sesame sweets to younger people and say, "Tilgul घ्या, गुड गुड बोला. Eat sweet, speak sweet. It's a sweet festival." आता बघा, मकर संक्रांती हा जो सण असतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये लोक एकमेकांच्या घरी जातात आणि एकमेकांना तिळाचे लाडू आणि तिळगुळ जे आहेत ते देतात आणि म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. का? कारण हा फेस्टिवल जो आहे तो एक स्वीट म्हणजे गोड सण आहे, त्यामुळे लोक एकमेकांना असं म्हणतात. पीपल मेक गुळाची पोळी अँड खिचडी ऑन दिस डे. लोक ह्या दिवशी गुळाची पोळी आणि खिचडी बनवतात खाण्यासाठी.
On this day, women distribute fresh ears of grain, bit of sugar cane, vegetables, etc. in beautiful clay pot. It's harvest festival. आता महाराष्ट्रातील बायका ह्या दिवशी काही धान्य, त्याच्यानंतर ऊस, काही फळं असं एका क्ले पॉट म्हणजे काय, जसं तुम्हाला तिथे बघा छोटीशी मडकी दिसत आहेत, ते छोट्याशा मडक्यांमध्ये ह्या गोष्टी ठेवतात आणि एकमेकांना त्याचं वाटप करतात. इट्स अ साइन ऑफ हार्वेस्ट फेस्टिवल. वुमेन गिव्ह वन अनदर गिफ्ट्स. इट्स अ फेस्टिवल ऑफ गिफ्ट्स. आणि बायका एकमेकांना, ज्या स्त्रिया आहेत त्या एकमेकांना काय देतात, तर ह्या फेस्टिवलच्या वेळेला स्त्रिया एकमेकांना काही गिफ्ट्स देतात. पीपल इन गुजरात फ्लाय ब्युटिफुल काइट्स ऑन दिस डे. इट्स काइट फेस्टिवल. आता गुजरातमध्ये सुद्धा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, पण गुजरातमध्ये थोड्या वेगळ्या पद्धतीत. गुजरातमध्ये या दिवशी लोक पतंग उडवतात. तिथे वेगवेगळ्या काइट फेस्टिवल होतात. पतंग उडवण्याचे वेगवेगळ्या तिथे काय म्हणू आपण, स्पर्धा तिथे भरतात. इन तमिळनाडू दिस इज द टाईम ऑफ पोंगल, द सन फेस्टिवल. आणि तमिळनाडूमध्ये सुद्धा हाच जो मकर संक्रांतीचा दिवस आहे किंवा हा जो सण आहे तो पोंगल या नावाने सेलिब्रेट केला जातो. आता बघा इथे वेगवेगळ्या ठिकाणी काय काय गोष्टी केल्या जातात त्या सगळ्यांचं चित्र इथे दिलेलं आहे आणि शेवटी लिहिलेलं आहे हॅप्पी मकर संक्रांती. तर तुम्हालाही सर्वांना अशाच प्रकारे हा प्रोजेक्ट तयार करायचा आहे. 10 सणांची माहिती तुम्हाला अशा प्रकारे लिहायची आहे. ह्याच्यासाठी तुम्ही यूट्यूबची हेल्प घेऊ शकता. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस ॲक्टिव्हिटी नाव. थँक यू.